श्रीरत्नकुमार मारुतीराव भोवरे, कामारीकर, संस्थापक अध्यक्ष, बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र। आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी आज जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर वयोवृद्ध कलावंतांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सर्व कलावंतांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही भजन आंदोलन ठेवलेलं आहे। याचा उद्देश एवढाच आहे की 2023 आणि 24 ची जी वयोवृद्ध कलावंतांची यादी ऑफलाईन होती, ती ऑफलाईन यादी आजही या ठिकाणी पात्र आहे, पण कमिटी या वयोवृद्ध कलावंत कमिटी नसल्यामुळे हे रखडलेलं आहे। त्यासोबतच 2024 आणि 25 ची जी वयोवृद्ध कलावंतांची निवड यादी झालेली आहे ते ऑनलाईन झालेली आहे। कारण आज 2 वर्षापासून वयोवृद्ध कलावंत हे मानधनापासून वंचित आहेत। त्यामुळे आम्ही आज नांदेड जिल्ह्यातील तमाम बहुजन टायगर युवा फोर्सचे कलावंत पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालो, एवढ्यासाठीच की या वयोवृद्ध कलावंतांना न्याय मिळावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे। त्यासोबतच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये जे 20% शिष्यनिधी असतो त्यामध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना त्यांनी निवड केलेली आहे आणि लाभ मिळवून दिलेला आहे। लाभ पात्र असलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी या यादीमध्ये स्थान दिलेलं नसल्यामुळे आम्ही त्याही संदर्भात आज या ठिकाणी आवाज उठवित आहोत। त्यासोबतच जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभाग नांदेड हे सप्टेंबर 2021 रोजी स्थलांतरित भोकर या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग म्हणून कार्यरत आहे, परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत एकही अधिकारी त्या ठिकाणी गेलेला नसल्यामुळे ते सगळे अधिकारी आज जिल्हा परिषद नांदेडच्याच सभागृहामध्ये काम करतात। त्यासोबतच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी कंत्राटी उप अभियंता म्हणून जी नियुक्ती करण्यात आली ती नियमबाह्य आहे। त्या ठिकाणी उप अभियंता म्हणून ज्यांची निवड करायला पाहिजे ते सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता किंवा उप अभियंता असायला पाहिजे, पण त्या ठिकाणी सेवानिवृत्त शाखा अभियंत्याची निवड केलेली आहे, ती तात्काळ रद्द करावी। या संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत।